बांधावरील गाय बांधल्याच्या कारणावरून वाद झाल्यानं चौघांच्या विरुद्ध राहाता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे शेताच्या बांधावर गाया बांधल्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबियांमध्ये वाद होऊन त्याचं पर्यवसन मारहाणीपर्यंत झालं। या प्रकरणी शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत नामनेश गुलाब बैरागी वर्ष 32 राहणार सुतारवस्ती काकडी तालुका कोपरगाव यांनी राहाता पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार मंगळवारी दिनांक 28 जुलै दुपारी 12च्या सुमारास त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर गाय बांधली होती। त्यावेळी आरोपी अशोक जाधव, संदेश जाधव, विजया जाधव आणि अशोक जाधव यांनी तेथे जाऊन गाय येथे का बांधली यावरून फिर्यादीस जाब विचारत वाद घातला। वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत दमदाटी केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। याचबरोबर आरोपींपैकी एकानं फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 115(2), 352 आणि 352(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सफी पेटारे हे करतायत। नाव सुषमा बैरागी, मी काकडीची प्रॉपर आणि आम्ही मारुती देवस्थानची पुजारी तिथल्या काकडी गावातल्या। आणि आज काय झालं, सकाळी 12 वाजता आम्ही गाय ना बांधाच्या कडाला बांधलेली होती आणि ती गाय शेजारच्यांच्या ते अशोक जाधव आहे त्यांच्या वावरात उतरलेली पण नव्हती, बांधाच्या कडालाच आहे आणि अजून पण ती गाय तिथंच बांधलेली। आणि त्यांनी लगेच आम्हाला शिवीगाळ द्यायला सुरुवात केली आणि त्यांची बायको आहे विजया जाधव म्हणून, ती माझ्या नवऱ्यावर मारायला धावून आली। माझे मिस्टर घराकडे पळाले तर त्यानंतर लगेच ते सगळे आले आमच्या दारामध्ये ना आम्हाला दांड्यांनी काठ्यांनी मारहाण केली आणि माझ्या पोटामध्ये पण लात मारली। मी 5 महिन्याची प्रेग्नंट आहे आणि गावातली देवस्थानची इनामी जमीन असून पण ते आम्हाला सारखा त्रास देतात। आमच्याच वावरातून रोड आहे, वारंवार त्यांचा तो त्रास आहे। गावामध्ये काहीतरी मोऱ्या ग्रुप म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपचे आम्हाला वारंवार धमकी देतात की आम्ही तुम्हाला मारून टाकू, जाळून टाकू, रात्रीचं येऊन तुमचं एकटं घर आहे बैराग्याचं, तुम्ही काय करणार आहे, तुमची जमीन हिसकून घेऊ, गावातून बाहेर काढू, सारखे वारंवार तोच त्रास आहे सर आम्हाला। आम्ही वैतागलोय त्या त्रासाला, गावकऱ्यांना फोन करून बोलवून घेतात काय, गावकरी बी त्यांच्या साईडने कधी कधी बोलते आमच्या साईडने, पण कधी कधी त्यांच्याच साईडने बोलत। आम्ही परवा वैतागून गेलोय। माझी लहान मुलगी घर राहती, माझे मिस्टर कधी कधी घरी नाही राहती, सासरे पण घरी नाही राहते, आम्ही कसं वागायचं? ते घाण शिवीगाळ करून डायरेक्ट अंगणात आज मारायला आले, उद्या घरात घुसून मारून टाकतील, हातपाय मोडे ती धमकी देते म्हणते आम्ही आमच्याकडे पैसे पडेले, आम्ही तुमचा कधी कार्यक्रम करू, कधी काही करू। गावकऱ्यांनी पण सपोर्ट करायला पाहिजे ना, गावकरी पण सपोर्ट नाही करते। आमच्याच वावरातून ते जाते, त्यांची गाडी रस्ता आमच्या वावरातून आहे, कसं वागायचं? पुजाऱ्याला जर असं करायला लागले तर कसं आहे? आणि आमचं बैराग्याचं एकच घर आहे गावामध्ये, कोणचा सपोर्ट नाही, काय नाही। इनामी जमीन आहे, पीक मागून खाणारे लोक आहे आम्ही, दुसरं आम्हाला आणि जमीन काय आम्हाला आता नाही मिळालेली, 5 पिढ्यांची जमीन आहे ती। सासरे रेग्युलर देवपूजा वगैरे करीत आहे, मग यांना काही प्रॉब्लेम आहे का बरं त्रास देत आहे? आता पोलीस स्टेशन मध्ये आलं, तुम्ही काय कंप्लेंट दिली, काय झालं? कंप्लेंट दिली, ते म्हणते चॅप्टर केस दाखल करा, पण आम्हाला नाही करायची चॅप्टर केस दाखल। तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला पुढं हे करायचंय, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमचं सगळं मध्ये पोलीस स्टेशन काहीच नाही करणार ही फुल गॅरंटी, कारण त्यांच्याकडे ते आत्या तिथंच बोलले की आमच्याकडे भरपूर पैसे आहे ना, आमचं फार ते कोण कामाला आहे म्हणे, इकडे तिकडे बाहेर कामाला आहे म्हणे, ते त्यांच्या थ्रू आम्ही केस तुमची हे करू म्हणे, दाबून टाकू म्हणे, त्यांच्याकडे पैसे ते काही पण करू शकते, आमच्याकडे काय आम्ही खायला मागे। त्या मुलाचा सासरा विखेंच्या गाडीवरती कामाला आहे, त्याच्यामुळे त्यांचं तेच होणार आहे, आमचं कोण गरिबाचं ऐकणार? एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहाता।